शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला आता अण्णा हजारेंनी कोर्टामध्ये धाव घेऊन एक प्रकारे विरोध केलाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलाय। न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारेंच्या वकिलांना वेळ दिलाय। या प्रकरणामध्ये आता 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे। शिखर बँकेतल्या कथित घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना क्लीन चिट दिली होती आणि यावर आता अण्णा हजारेंनी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। दादा अण्णा हजारेंनी पुन्हा याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते। त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता, परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे। मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत। त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? ठरवून फक्त अजितदादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचा समज आहे। अण्णा हजारेचा बोलवता धनी कोण आहे याची नारकोटे झाली पाहिजे। खरं तर तुमचा यंत्रणेवर विश्वास नाही, तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही। मग आज जाणीवपूर्वक जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ब्रँड अजितदादा आहे तो ब्रँड डॅमेज करण्यासाठी तुम्हाला कुणी सुपारी दिली आहे हे सुद्धा पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।